नमस्कार मित्रांनो, आज आपण सगळेजण गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्र येतो, कुठलं तरी ठिकाण ठरवतो आणि ती तारीख ठरवून येत जातो. परंतु आमचा ASC कॉलेजचा ग्रुप मात्र कोणत्या तरी हेतून एकत्र येतो. आज जनसेवा पतसंस्थेच्या असंख्य शाखा आज महाराष्ट्रभर असताना आज त्या संस्थेचा वर्धापन दिन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा कुंडलमध्ये आयोजित केले होते आणि आम्ही सगळेजण मित्रमैत्रिणी एकत्र आलो होतो. खूप धमाल झाली आणि जो प्रत्येकजण काय काय करतोय आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीसाठी पाठबळ देणं आपल्या सर्वांचंच कर्तव्य असतं. खूप छान असं लाडू वगैरे बनवलेले आहेत आणि सगळ्या मित्रांना एक एक दिलेला आहे. सांगा तुम्ही. हा शेंगदाणा लाडू आहे. ह्याच्यामध्ये शेंगदाणा आणि गुळ ह्या दोनच गोष्टी बनवलेल्या आहेत आणि उपवासासाठी आणि सगळ्या हेल्थसाठी सुद्धा चांगला आहे. तर सगळ्यांनी जरूर खरेदी करा. आमच्या कंपनीचा पण लोगो पण तुम्हाला याच्यावरती स्टिकर दिसेल. राजेश फूड म्हणून कंपनीचं नाव आहे आणि आम्हाला प्रमोट करतात आहे संदीप माळी सर. संदीप माळी म्हणून आमचे जे मित्र आहेत हे फक्त त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या संस्थेचं जसं जनसेवा नाव आहे तसं जनसेवा खरोखर तिने अंगीकारलेली आहे. त्याचबरोबर जनसेवा काय त्याचं एक उत्तम उदाहरण जे तिने आता आज आदर्श घालून दिलेला आहे ते आज उत्तम उदाहरण ते डोळ्यासमोर दिसतेच आपल्याला की गौरी मॅडम यांचं जे काय आज तिने प्रोडक्ट इथं या पद्धतीने आज प्रदर्शित केलेलं आहे हे ह्याच्या पाठीमागे त्यांनी सगळ्यात मोठा जर आधार आहे तर तो आधार देखील संदीप माळी म्हणून आमचे मित्र आहेत ह्याने त्यासाठी दिलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे जे प्रोडक्शन आहे गौरी मॅडम यांनी तयार केलेलं लाडवाचं शेंगदाणा लाडू, तर आम्ही एक असा कन्सेप्ट त्यांच्या बरोबर बसवणार आहे की आता जे आपल्या ब्रँचेस आहेत 17 ब्रँचेस आता आहेत आणि इथून पुढं महाराष्ट्रामध्ये आणखीन ब्रँचेस आपल्या वाढत जातील. तर हे प्रोडक्शन आपण आपल्या प्रत्येक ब्रँचमध्ये आणि प्रत्येक ब्रँचमधून तिथून प्रत्येक खातेदारापर्यंत ते पोचेल. सर्वसाधारणपणे 24,000 खातेदार आपल्या ह्या जनसेवा आणि शरद मल्टीस्टेटचे आहेत शहरांची नाव आणि त्याच्यामध्ये आपण पुण्यामध्ये शिरवळपासून शिरवळ, खंडाळा, लोणंद आणि सांगली जिल्ह्यामध्ये इकडं आपल्याला तासगाव असेल, सांगली असेल, माधवनगर असेल, इस्लामपूर असेल, विटा असेल, त्यानंतर इस्लामपूर आहे, किर्लोस्करवाडी आहे, इत्यादी ठिकाणी पलूस आहे. नंतर आता नवीन भिवघाटला ब्रँच होते किंवा नवीन आपल्या सवाला काष्ट आणि कराडला पुन्हा ब्रँच आपली व्हायला लागल्या, कवटेमंकाळला व्हायला लागल्या. इत्यादी ठिकाणी हे प्रोडक्शन जाईल आणि बहुतेक करून मी त्याच्यामध्ये विचार करतोय की याला जनसेवेचं सुद्धा नाव देऊन आपण ते पेटेंट म्हणून सुद्धा इथून पुढे जनसेवेच्या नावावर ही याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करू किंवा शरद मल्टीस्टेटच्या नावावर याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने आपण करूया आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे आपल्याला प्रोडक्शन पोहोचवता येईल. धन्यवाद. का दुसरा ASC कॉलेजच्या या गेट टुगेदरच्या निमित्तानं आम्ही एकत्रित आलेलो आहोत सगळे बॅचमेट 1999ची बॅच आणि एकत्र येण्याचं जे अतिशय चांगलं कारण आहे म्हणजे जनसेवा अर्बन बँकेचं वार्षिक सर्वसाधारण सभेचं निमित्त आणि त्यानिमित्तानं आम्हाला लाभलेले आमचे अतिशय चांगले मनमिळावू आणि जीवाला जीव देणारे मित्र म्हणजे संदीप माळी सर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या ही बँक चालवली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वजण मित्रमंडळी सर्व संदीप माळी सरांशी जोडलो आणि संदीप माळी सरांनी आमच्या ग्रुपला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि त्यांचे जे विचार आहेत ते आम्हाला खूप भावतात आणि त्या विचारातून आमचा जो बॅचचा ग्रुप आहे तो अतिशय ॲक्टिव्ह झालेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या ग्रुपचं नाव असंच महाराष्ट्रभर गाजावं त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सन्मान, आमचा अभिमान असं जनसेवा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन यांच्या माध्यमातून ASC कॉलेज रामानंद नगर या 1998ला आम्ही पासआउट होऊन बाहेर पडलो. परंतु काही कारणास्तव आम्ही 25 ते 30 वर्ष एकत्र येऊ शकलो नाही. प्रत्येकाच्या जबाबदारीनुसार म्हणा किंवा प्रत्येकाच्या अडीअडचणीनुसार प्रापंचिक इतर कारणानुसार. परंतु जनसेवेचे संस्थापक माळी सर यांनी अथक प्रयत्न करून आम्हा सर्वांना एका नाजूक धाग्यामध्ये गुंतवलेलं आहे. आज त्याची प्रचिती गेली 3 वर्षे झाली येते आहे आणि त्यातून एक चांगल्या अशा काय अतिशय चांगल्या अशा गोष्टी घडत आहेत. त्याचंच एक प्रतीक म्हणून आज जे लाडू प्रोडक्शनचं जे आज पॅकिंग आहे याचा
प्रमोशन नव उद्योजिका म्हणून ज्या गौरी मॅडम आहे त्यांना सहकार्य म्हणून प्रत्येक त्याचं सेल आउट कसा करता येईल याची छान अशी कल्पना माळी सरांनी मांडली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.